बनवणार आहेत हैदराबाद बिर्याणी वा वा. मनालीमध्ये. आज मला सुट्टी. तर पहिल्यांदा कांदा कट करायचा. तर आज आहे 8 फेब्रुवारी. व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली आहे आणि सगळेजण चॉकलेट देतात, पण आम्हाला चॉकलेटची गरज नाही. मी इच्छा व्यक्त केली की आज मला तुमच्या हाताची बिर्याणी खायची आणि ते बनवतायत. काय म्हणता? आता कांदा काय करू, तळून घेऊ. हा एक मेन, जेवढा कांदा आपला ब्राऊन कलरचा होईपर्यंत करायचा, म्हणजे तो टेस्ट खरा येतो बिर्याणीचा. तर तेल घ्यायचं, तेलामध्ये जरा फुल गरम करून फुल फ्लेमवरती. अंधार झालाय बा, मध्ये लाईटचं येणं जाणं चालू आहे आणि प्लस मस्त हा व्ह्यू आहे समोर. आणि हे बघा वरती थोडं सूर्य आता चाललंय, सूर्यास्त होतोय, थोडं थोडं वरती ऊन आहे. आणि मला आजच इथले ओनर जे आहेत आमच्या होमस्टेचे, त्यांचा मेसेज आला होता यांना की इथे तेंदुआ दिसलाय. आपलं तेंदुआला काय म्हणतात मराठीत? बिबट्या. हा, बिबट्या दिसला इथे डोंगराळ इथे ह्या गावात. तर सांगितलंय की लहान मुलांना बाहेर एकटं नाही सोडायचं वगैरे वगैरे. तर आम्ही एवढ्या दिवस बिंदास होतो, थोडी भीती वाटते. बॅचलर लाईफ मध्ये ना असं काही तळायचं असेल ना, आम्ही मध्ये टाकायचं, पळून जाईल दुसऱ्या रूम मध्ये. मग आता जसं लय शिकले. आता थोडासा कॉन्फिडन्स आहे. हे सगळे मसाले आहेत. रिद्धू ओरडू नको. आपण याला मॅरिनेट करायला ठेवू आता. आणि सगळे मसाले आपण वाटलेत, मिक्सरमध्ये नाही काढले, कारण चांगला फ्लेवर वाटल्यात मजा आहे मिक्सरपेक्षा. पण हे टाकल्यानंतर एक अर्धा लिंबू मी पिळायला ऑलरेडी, त्याचं एक थोडं पाणी. दही पण टाकणार आहे का? हां, थोडा वेळ. लाईट आलीच नाही आता. हे टॉर्च घेतली मी हातामध्ये. मसाले घेऊ. कोणता? बिर्याणी मसाला आहे त्यात, आहे का सगळं? काय म्हणता? लाल तिखट आहे, काळं तिखट आहे, त्याच्यामध्ये असेल बघ बिर्याणी. हा काय चिकन मसाला. हां, नंतर आपला हे संपलं का? आहे आहे, आपले खाली पण आहे अजून. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडासा काळा मसाला टाकला मी. आणि बस आता ह्याला पूर्ण व्यवस्थित मस्त कांदा भाजलाय आता. आपल्या मनावरती लवंग टाकलं, नंतर पुन्हा हे त्याला काहीतरी म्हणतात, हिरवी वेलची, वेलची वेलची, आणि दालचिनी, आपला खडा मसाला. खडा मसाला टाकला आहे थोडा. याला उकळायचं आहे. यामध्ये थोडंसं आपलं हळद टाकली तर टाकू शकतात, पण टाकलेली बरी. असं का बघ, मी व्हिडिओमध्ये तेच बघितलं. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं यामध्ये. त्याच्यामध्ये तेल का बरं? मनाने की व्हिडिओत बघितलंय? व्हिडिओ बघितला म्हणून. मनाने मला काहीच येत नाही यातलं सध्या. भिजून ठेवलेला तांदूळ टाकायचा मध्ये सावकाश. आणि याला आपल्याला 50% आणि 75% पण तापवायचं. आधी 50% घ्यायचं, नंतर 75%. आपण लेअर बनवताना लागणार आहे. थोडंसं दही टाका या ठिकाणी. आता तुम्ही कुकर मध्ये तेल टाकलं ना? हां, तेल अजून? टाकलं, थोडं ते खडा मसाला टाकलं, हां, आणि मॅरिनेशन टाकलं पूर्ण. मॅरिनेशन केलेलं चिकन. हां, आता त्यावरती काय करायचं, हा, हे जे आता इकडे हे आहे तांदूळ, ते तांदूळ एक एक लेअर टाकत आहे आता. ओके. हे चांगलं परता म्हणजे शिजेल ते. अजून परत एवढी गरज नाही.
हा थांब मला त्यामध्ये आपण थोडा कांदा टाकणार आहे, कांद्याची लेअर आधी. आत्ताच एकदम मस्त वास सुटलाय खमंग. हां, आणि आता काय करणार त्यामध्ये राईस आहे, हा तो राईस मधलं पाणी काढायचं आहे सावकाश आणि एक लेअर टाकायचं. एक लेअर आपला राईसचा टाकल्यानंतर पुन्हा अजून एक कांदा टाकायचा थोडासा, पण कांद्याचा एक खास फ्लेवर आहे बरं, कांदा इम्पॉर्टंट आहे. आम्ही रोज लाईट असते पण रोज असं काही स्पेशल डिश बनवत नाही. आणि आज नेमकी लाईट नाही, बाकीचं सगळं चालू आहे, एक्झॉस्ट फॅन चालू आहे, सगळं टी व्ही चालू आहे, सगळं गिझर सगळं चालू आहे, फक्त लाईट नाही आहे. व्हिडिओ बनवत आहे ना म्हणून. त्यात विशेष म्हणजे मी बनवतो ना आज, त्यामुळे काहीच नाही आज. अंधारात टॉर्च लावून व्हिडिओ बनवतोय आम्ही, पण खायला खूप मज्जा येणार. एकदम मस्त मस्त वास सुटलाय. आता कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी. थोडं गार्निशिंगसाठी थोडंसं तूप टाक. हां, खूप तूप टाकायचं ना. टेस्टी लागेल. हां, 2-3 चमचे तूप टाकायचं. बिर्याणी बनवली आहे, आता पसारा केवढा घातलाय किचनवर. हा पसारा केवढा घातलाय. काय 5 मिनिट लागतात तुला दिवायला. हट. काय टाकायचं होतं का? तूप. तूप कुठं आहे? टाक, तेच मी बनवलेलं टाकलं का. हां, मग अरे कुठं आहे? ते बघ. है ना? हा. हे ना वसुधानं तूप बनलेलं आहे. इथं आम्ही दररोज 1 लिटर दूध घेतो. त्या 1 लिटर दुधामध्ये ते दर महिन्याला माझ्या मते 1 पाव आहे ना, एक पाव नाही, 210 दिवसाला 150 ग्राम बनतं. हां, म्हणजे आतापर्यंत झालंय ते 400 पर्यंत झालंय, 400 ग्राम. पण आपल्या घरचं तुपाला कशाची हे नाहीये. बाहेरचं तूप आहे पण घरचं ते घरचं. गाईचं आहे ओरिजिनल, घरात बनलेलं आहे. आपण फुल स्मेल यायचं, तर हे आपल्या बिर्याणीला आता ॲक्च्युली स्वाद देईल चांगला. बस है ना. आणि हे तूप मी माझ्या बाबूसाठी बनवलंय, मी कोणालाच देत नाही ते. कारण थोडंसं काय म्हणतात त्याला, दूध जास्त येतच नाही, मग ते ॲटलिस्ट जे घरात बनवलंय तरी दुधात तरी देते मी. ओके, बंद करायचं आहे ना आता कुकर. यस, आता कुकर बंद करून ठेवूयात. आता ह्याचा स्मेल व्यवस्थित पूर्ण पिशवी भारी शिजले. ही जी बिर्याणी झाली ना, अंधार आहे काय सांगू तुम्हाला. खरं सांग, इतकं म्हणजे काय, मी अशी बिर्याणी बाहेर सुद्धा कधी खाल्ली नाही रेस्टॉरंटमध्ये. नीट दिसतच नाहीये पण अंधारे, लाईट गेली आमच्या इथे. पण काय बिर्याणी लागते, खरंच खोटं बोलत नाही, एवढी भारी बिर्याणी आहे. काय भारी हो बाबा. पीस पण बघ एवढे शिजलेत, एकदम असे ज्युसी. लयच मस्त लागते खरंच.